एकदा की मटारचा सीझन संपला तर वर्षभरात कधीही ताजे मटार विकत घ्यायचे म्हटलं तर ते मिळत नाहीत किंवा मिळालेच तर फार महाग असे मिळतात. अशा वेळेस मार्केटमध्ये उपलब्ध असणारे फ्रोझन मटार आपण विकत आणतो, जे की फार महाग असे असतात. तर आज आपण अगदी मार्केटमध्ये विकत मिळणारे फ्रोझन मटार घरच्या ताज्या मटारपासून कसे तयार करायचे ना ते पाहणार आहोत. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम ना अगदी मार्केटसारखाच फ्रोझन मटार तयार करण्यासाठी ना इथे मी 1 किलो मटारच्या ताज्या शेंगा घेतलेल्या आहेत. फ्रोझन मटार तयार करण्यासाठी ना शेंगा घेताना काय करायचे, एकतर त्या एकदम ताज्या अशा घ्यायच्या, तसेच एकदम परिपक्व म्हणजेच अशा एकदम टच्च भरलेल्या घ्यायच्या. कोवळ्या शेंगा इथे अजिबात घ्यायच्या नाही. कारण तुम्ही पाहिले असेल, जेव्हा आपण फ्रोझन मटार मार्केटमधून विकत आणतो ना त्यामध्ये एकसारखे एकदम परिपक्व तयार झालेलेच मटार असतात. कोवळे मटार अजिबात नसतात. कारण कोवळे मटार जे आहेत ना ते अजिबात टिकले जात नाहीत. तर याच मटारच्या शेंगांपासून आज आपण अगदी वर्षभर टिकणारे फ्रोझन मटार तयार करणार आहोत. त्यासाठी आता इथे काय करायचे आहे, सुरुवातीला 2 भांडी घ्यायची आहेत व एक एक करून सर्व मटारच्या शेंगा ज्या आहेत ना त्या सोलून घ्यायच्या आहेत. तर मटारच्या शेंगा सोलून घेत असताना काय करायचे, एकसारखे मोठे गोलाकार तसेच परिपक्व तयार झालेले मटार जे आहेत ना ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे व मटारमध्ये कोळणे जे निघतात ते एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचे. असे केल्यामुळे काय होते, एकदम परिपक्व तयार झालेले मटार आहेत ना ते बाजूला निघतात व कोवळे दाणे बाजूला निघतात, जेणेकरून आपल्याला स्टोअर करताना व्यवस्थित असे स्टोअर करता येतात. तर आता इथे पाहू शकता, एक एक करून सर्व मटार जे आहेत ना ते मी सोलून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण ना न शिजवता न उकडताना एकदम वर्षभर टिकणारा अगदी मार्केटसारखाच फ्रोझन मटार तयार करणार आहोत. तर हा फ्रोझन मटार जो आहे ना तो अगदी वर्षभर जसाच तसा टिकतो. योग्य ती काळजी घेतली ना तर अजिबात तुमचा हा मटार खराब होत नाही. तर हा मटार स्टोअर करताना ना फ्रीझरमध्ये स्टोअर करायचा. तसेच मटार जेव्हा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा असेल ना कोणताही पदार्थ बनवण्यासाठी, तेव्हा तो मटार बाजूला काढून घ्यायचा व लगेचच उरलेले जे फ्रोझन मटार आहेत ना ते फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे. अजिबात जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाहीत, नाहीतर फ्रोझन मटार जो आहे ना तो खराब होतो. फ्रोझन मटार तयार करण्याच्या ना अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यासाठी अजिबात खर्च लागत नाही किंवा जास्त असा वेळही लागला जात नाही. तर आता इथे पाहू शकता, एक एक करून सर्व मटार जे आहेत ना ते मी सोलून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहिले असेल की शक्यतो करून सर्व मटार जे आहेत ना ते आपले परिपक्व तयार झालेलेच आहेत. कोवळे जे मटार आहेत ना ते शक्यतो करून एकदम कमीत कमी निघालेले आहेत. त्यासाठीच मटार विकत घेताना एकदम परिपक्व तयार झालेल्या शेंगा विकत घ्यायच्या. तर एकदम मस्त असा हिरवागार फ्रेश असा मटार इथे पाहू शकता तुम्ही. तर आता हा मटार जो आहे ना तो कसा स्टोअर करायचा ना ते पाहणार आहोत. तर आता येथील फक्त आपण हे मोठे परिपक्व तयार झालेलेच मटार स्टोअर करणार आहोत. त्यासाठी ना इथे मी एक एअरटाईट असा गोल आकाराचा डब्बा घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे जर कंटेनर असेल एअरटाईट तो घेऊ शकता, स्टीलचा डब्बा घेऊ शकता, झिपलॉक बॅग असेल तर ती घेऊ शकता. तर सर्व मटार जो आहे ना या डब्यामध्ये मी ठेवून दिला आहे व या डब्याचे मी लगेच झाकण लावून घेतले आहे, जे की एकदम घट्ट असे आहे. तर आता हा डबा जो आहे ना तो मी फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीझरमध्येच हे मटार जे आहेत ना ते स्टोअर करायचे. डब्याचे झाकण जे आहे ना ते एकदम एअरटाईट म्हणजेच घट्ट असले पाहिजे. तर आता हा डबा मी फ्रीझरमध्ये ठेवून दिला आहे. तर आता इथे पाहू शकता, 2 महिन्यापूर्वी स्टोअर केलेले मटार जे आहेत ना ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता, अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच मटार हे तयार झालेले आहेत. अजिबात खराब झालेले नाही किंवा पिवळे पडलेले नाहीत. तर फ्रेंड्स, अशाच प्रकारे तुम्ही ही फ्रोझन मटार तयार करा व कशा प्रकारे तयार झाले होते ना हे मला तुमचे कमेंटद्वारे जरूर कळवा. तर फ्रेंड्स, कसे वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल